के 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 हे मराठी साहित्य क्षेत्रातलं एक अपरिहार्य असं नाव होतं. 22 जून 1985ला के के हार्टफेलनं रात्री झोपेतच गेल्याची बातमी गावभर पसरायला 2 तास सकाळचे पुरले. बातमी गावभर पसरली. गेल्या 20 वर्षांपासनं ते या शहरी स्वतःचं छोटंसं घर बांधून राहिलेले होते. एका जीप अपघातात त्यांचा उजवा हात निखळला होता. तेव्हापासनं उजव्या हातानं 5 ते 7 मिनिटांच्या पलीकडे काम केलं, काही लिहिलं, हातात धरलं, एका ठराविक पोजमध्येच हात ठेवला की खांद्यातनं अगोदर पंजाकडे बोटात कळ धावत असे. ही कळ सोसत काम केलं की खांद्यातून मेंदूकडे डोक्यात धम्म अशी जाणीव होणारी संवेदना लाटालाटांनी पसरत असे. हे असंच उर्वरित आयुष्यात राहणार असं भाकीत नाशिकच्या काशीकर डॉक्टरांनी सांगितल्यावर केकेंनी नोकरीचा राजीनामाच देऊन टाकला. चंपूताई तेव्हा ढसाढसा रडल्या. कर्त्या पुरुषाची नोकरी जाणं म्हणजे काय हे केकेंपेक्षा त्यांना फार जाणवलं होतं. पण के शांतच होते. ते म्हणाले, मी तर गेलो नाही ना, नोकरीच गेली आहे. गेली म्हणजे ती सुद्धा मला सोडावी लागली आहे. कदाचित इतकीच ती माझ्या ललाटी असेल. ईश्वरी संकेत काही दुसराच नसेल कशावरनं. चंपूताई रडतच होत्या. एकदम घरात येणाऱ्या पैशात वरून कपात होती. के चंपूताईच्या समाधानासाठी म्हणाले, सरकारनं डॉक्टरी रिपोर्ट बघून पेन्शन मंजूर केली आहे. जोडीला प्रॉव्हिडंट फंड आणि इतर सेव्हिंग्ज मिळून 1.5-2 लाख रुपये आहेत. ते फिक्स डिपॉझिटमध्ये टाकूयात. आपल्यापैकी जो जास्त जगेल त्याला कोणापुढे हात पसरण्याची गरज नाही. महिना 1,000-1,200 त्याचं व्याज येईल. शिवाय 3 रूम व्हरांड्याचं काय होईना, स्वतःचं घर आहे की. पैशाची तजवीज सांगितल्यावर चंपूताईंच्या डोळ्याचं पाणी औषध द्यावं तसं खंडलं. पण काहीच काळ. माझ्या मनात अनेक विचार येतात चंपा. आता हा हात असा, बाहेरचा कोणी लेखनिक शोधा, त्याच्या वेळा मर्जी सांभाळा. त्यापेक्षा तूच का हे काम करत नाहीस? पैसाही मोजावा लागणार नाही, शिवाय ताटकळावं लागणार नाही. हातून होईल तेवढं लिहिण्याची इच्छा आहे. बनशील का तू लेखनिक? होशील का माझा उजवा हात? थोडंसं भावूक बनून के चंपूताईंना विचारत होते. चंपूताई सर्द झाल्या. पापण्या न मिटता केकेंकडे बघत राहिल्या. भूल थापा झाल्यासारख्या शेवटी म्हणाल्या, के अहो मी मॅट्रिकही नाही आहे. मला जमेल हे. वाण्याकडची यादी, आईला पत्र, याशिवाय माझं लेखन नाही आहे. आणि तुम्ही माझ्यावर एकदम. त्यांच्या घशाला कोरड पडली होती. वाट चुकलेल्या माणसाला घाबरायला व्हावं आणि चालता चालता कळून यावं की आपण वाट चुकलोय, तसं चंपूताईंचं झालं. त्यांच्या अंगाला घाम सुटला. केकेंनी उठून त्यांना पाणी आणून दिलं. त्यांनी 2 घोट घेतले आणि केविलवाण्या नजरेनं त्या केकेंकडे बघत बसल्या. त्यांची स्थिती केकेंच्या लक्षात आली. ते मधुर हसले. चंपूताईंना म्हणाले, तुला इतकं घाबरायला काय झालंय? तुला कुठे विचार करायचा आहे? विचार मीच करणार. सांगीन सावकाशपणे, तुला उतरवून घेता येईल असं. निदान तू सुरुवातीला दिवसाकाठी 7-8 पानं तर उतरवून घेशील. इतकं तुला जमणं अशक्य नाही आहे बरं का चंपा. एरवी तुझी कामं आटोपतात तासनतास बिनडोकपणे बटनाचे ससे भरत बसतेसच ना. चंपूताईंना राग आला. त्या फणकारून म्हणाल्या, हे हाताचं दुखणं नव्हतं तेव्हाच तुम्हीच मला सुचवलं होतं ना, जा शिवण क्लासला, शिक पेंटिंग्ज, आणि आता ते सगळं बिनडोक काम का? चंपूताई तशा धीराच्या होत्या. त्यांनी ओळखलं होतं के वाचन आणि लेखन याशिवाय जगूच शकणार नाहीत. नाशिकला असतानाही दिवसभर काम करूनही ते रात्री 2-2 वाजेपर्यंत वाचत बसत.
एकदा लिहायला बसले की कित्येक वेळेला पहाटेचे 4 सुद्धा वाजत. सलग 5-7 तास लिहूनही ते कित्येकदा थकलेले असण्याऐवजी फ्रेश वाटत. त्यांचा उभट गोल चेहरा प्रसन्नच वाटायचा. सकाळी भेटायला येणाऱ्यांना वाटायचंही नाही की ह्या माणसाची केवळ 3 तासाची झोप झाली आहे, हा रात्रभर जागाच होता. नुकतंच कुठे जोमदारपणे त्यांनी लिहिलेलं छापून येत होतं. हळूहळू मानधनही यायला लागलं. कुठे कथा, कुठे कविता, मध्येच एखादा वैचारिक लेख, असं त्यांचं लेखन आणि वाचन चालूच असायचं. सरकारी नोकर असूनही त्यांचं साहित्याशी आतून मनाचं नातं होतं. ऋणानुबंधासारखं अतूट नातं, आपणच मानलेलं. चंपूताईंना वाटायचं की आपल्याला मूल नाही ही खंत या माणसाला जीवनभर जाणवणार नाही. त्यांची पुस्तकं हेच त्यांचे नातलग, जीवाभावाचे मित्र. बाजारात रिक्षानं जाऊन केके खरेदी करत ती फक्त त्यांना हव्या असलेल्या पुस्तकांची. बाकी संसाराची सारी उठाठेव, जबाबदारी चंपूताईंची. सगळी बिलं त्याच देत, सगळा हिशोब त्याच ठेवत. केकेंनी केव्हा तरी बाहेर पडल्यावर कागद आणून ठेवले होते. एका शुभमुहूर्तावर चंपूताई केकेंच्या लेखनिक बनल्या. थोड्याशा भिजकतच. वेळ रात्री 9ची असायची. केके ज्या दिवशी लिहायचं सांगत त्या दिवशी जेवत नसत. टेबलावर त्यांच्यासाठी ग्लासभर दूध ठेवलेलं असायचं, तांब्या भांडं असायचं. कुठल्या तरी केवडा, मोगरा किंवा गुलाब सुवासाची उदबत्ती जोड्यानं लावलेली असायची. खोलीला पूर्व पश्चिम अशा खिडक्या होत्या. खोलीत मध्यभागी केके इझी चेअरवर हात उशाशी घेऊन रिलॅक्स्ड मूडमध्ये असायचे किंवा खुर्चीतच उठून बसत हात बांधून जमिनीकडे एकाग्रपणे बघत चंपूताईंना विचार सांगत असत. चंपूताईंनी मध्ये काय म्हणता काही बोलायचं नाही, ही केकेंची शिस्त. त्याहीपेक्षा विचारात खंड पडतो, लिंक तुटते असं त्यांना वाटायचं. काही शंका आली तर सगळ्या त्याच दिवशी लेखन संपल्यानंतर विचारायच्या. नाहीतर लाल डोळे करून केके भडकून उठायचे. त्यांचा गौरवर्ण तप्त व्हायचा. तापत ठेवलेल्या तव्यासारखा किंवा फोडणीसाठी ठेवलेल्या पितळी भांड्याच्या तळासारखा. रोज लिहिणं होईच असं नाही. मध्येच केके आठवडाभर वाचतच राहत. कधीकधी 15 दिवसही जायचे. त्यात कधी चंपूताईंना बरं नसलं, आभाळ आल्यानं केकेंचा खांदाच दुखायला लागला, कुणी दूरचं भेटायला राहायला आलं तर अपवाद हा असा इतकाच, नाहीतर सतत लेखन असे. वर्षभरातच लेखनिक आणि लेखक यांच्या तारा जुळल्या. स्पीडचा प्रश्न मिटला. केकेंच्या मनातली वाक्य चंपूताईंच्या मनात उमटून जायची. ती अगदी जशीच्या तशी केकेंच्या मनातून विचारून उतरायची. एक आंतरिक लय जुळली होती. वेळ रात्रीचीच असल्यामुळे फारसं कोणी येत नसे. समजा कोणी आलं तर त्या दिवशीचं पुढचं लिहिणं थांबत असे. केकेंना त्या मूडमध्ये यायला मग दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशीची रात्रच लागे. लिहिणं, पोस्ट करणं आणि इतर पत्रव्यवहार चंपूताईंनी हळूहळू आपल्याकडे सहजतेनं घेतला, कारण केकेंना रिक्षानं धक्के बसत आणि हात दुखायला लागे. 10 वर्षात 5 कादंबऱ्या, 15-20 कथा, 4-6 संग्रह, वैचारिक लेख अशी विपुल संपदा केकेंच्या नावावर होती. केके काय लिहित होते, साहित्य क्षेत्रात त्यांचं स्थान काय होतं, त्यापेक्षा त्यांचं लिखाण लोकप्रिय होतं. बाजारात त्यांचं आलेलं पुस्तक हातोहात खपत होतं. कितीतरी पुणे मुंबईचे प्रकाशक त्यांच्याकडे खेट्या घालत होते. नवं पुस्तक आम्हालाच द्या असा आग्रह धरत होते. कुणासाठी कसं, काय आणि किती लिहायचं हे केकेंचं स्वतःशी नीट ठरलेलं होतं. त्यामुळे परखडपणे ते बोलत. कुणाला नुसतं झुलत ठेवणं त्यांना आवडत नव्हतं. लेखन, वाचन यात 20 वर्ष कशी गेली कळलं नाही. वर्षभरापूर्वी केकेंनी कोसळलेला कडा नावाची प्रदीर्घ 6 पिढ्या कव्हर करणारी कादंबरी लिहायला घेतली. ही कादंबरी 4 खंडात प्रकाशित होणार होती. तिसरं पुस्तकही अर्ध लिहून झालेलं होतं आणि मध्येच एके रात्री केके अचानक झोपेतच हार्ट फेलनं गेले होते.
पहाटे 3 चंपूताईंना विचार उतरवून घ्यायला लावून. सकाळी 9 वाजता त्या नेहमीप्रमाणे चहा करून त्यांना उठवायला गेल्या तर के गाढ डोळे मिटून हालचाल न करता थंडगार मिटलेल्या डोळ्यांनी पडून. चंपूताईंना मोठ्यानं ओरडताही येईना. घडलं ते मनाला पटेच ना. मन हाटून बसलं. ते नुसतंच पिसाटलं. एक अस्तित्व रेषा पुसली गेली आहे याचं वास्तव भान येत नव्हतं. चंपूताई गोंधळून गेल्या होत्या. म्हणता म्हणता गावभर बातमी पसरली. सगळ्या घरातले लोक जमले. केकेंचं छोटं घर बघ्यांना पुरेना. ही माणसांची गर्दी घोळक्याने. भाषणं उमाळे साऱ्यांनी घर भरून गेलं होतं. चंपूताईंना वाटलं के फक्त आपले नाहीत, गावाचे आहेत, जिल्ह्याचे आहेत, प्रदेशाचे आहेत. त्यांनी विभागाची सांस्कृतिक पातळी वाढावी म्हणून योगदान दिलेलं होतं. त्याची जाणीव कळकळीनं व्यक्त होत गेली. सगळ्यांच्या बोलण्यातनं एकच खंत जाणवत होती की के निदान कोसळलेला कडाचे 4ही भाग पूर्ण होईपर्यंत जगायला हवे होते. हे काम आता कोण पूर्ण करणार? मराठीच्या सारस्वतात कोसळलेल्या कडानं त्यांचं नाव अजरामर झालं असतं. जागतिक कीर्ती देणारा एखादा आंतरराष्ट्रीय पुरस्कारही त्यांना आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राला, भारताला मिळण्याची दाट शक्यता होती. पण ती सगळी स्वप्न विरून गेलेली होती. कोसळलेल्या कडाची त्यांनी रूपरेखा तयार केली होती का? टाचणं काढलेली होती का? त्यांची एकंदरीत लेखनाची काय पद्धती होती हे एका चंपूताईंशिवाय कुणालाच माहिती नव्हतं. त्यांना काही विचारणंही शक्य नव्हतं, कारण त्या दिवसभर मरगळलेल्या ढेपाळून कुठंतरी बघत बसून होत्या. लोक त्यांच्या सांत्वनासाठी येत होते, पण चंपूताईंचं कसं सांत्वन करावं त्यांना कळत नव्हतं. चंपूताई केकेंच्या पत्नीच नव्हत्या, तर लेखनिक म्हणूनही त्यांनी 20 वर्ष त्यांच्या समवेत घालवली होती. के आणि चंपूताई पती-पत्नी एक वेगळंच जीवन जगत आलेले होते. सर्वसामान्य दाम्पत्यापेक्षा एकदम भिन्न. चंपूताईंना कधीतरी वाटायचं की इतकं जायचंच होतं, तर मी म्हणते मलाही न सांगता. ही फसवणूक आहे स्वतःच्या पत्नीची केलेली. त्याहीपेक्षा 20 वर्ष लेखनिक म्हणून त्यांच्या सहवासात राहिलेल्या व्यक्तीची. पत्नी किंवा लेखनिक दोन्ही नाती केकेंच्या भावी जीवनात अतिशय जिव्हाळ्याची. केकेंनी अचानक जाऊन या दोन्ही नात्यांची प्रतारणा केलेली होती असं त्यांना तीव्रतेनं वाटायचं. आता आपलं काय होणार या कल्पनेनं त्या बेचैन झाल्या. 15 दिवस केकेंचे चुलत भाऊ, मावस बहीण, मित्राची मुलगी अशी येऊन राहिली होती. ही माणसं व्यवहार सोपस्कार पूर्ण करून जातील तेव्हा चंपूताईंना वाटलं आपलं घर आपल्या मानगुटीवर बसणार. क्षणोक्षणी आपल्याला केकेंची आठवण येत राहणार. त्याहीपेक्षा त्यांना वाटलं गेल्या 20 वर्षात केकेंनी आपल्या नकळत आपल्याही जीवनाला एक वळण लावलं आहे, विचारांना दिशा दिली आहे. एक वैचारिक देवाणघेवाण चर्चा आपल्यात व्हायची, त्याचं काय व्हायचं? आपण आता 20 वर्षांपूर्वीच्या चंपूताई राहिलेल्या नाही आहोत. बाजारहाट करणाऱ्या, सणवार सांभाळणाऱ्या, औषधं आणणाऱ्या, महिन्याची कर्तव्य तत्परतेनं बिलं देणाऱ्या. 2-4 दिवसांनी जरी आपण लिहिलं नाही तर आपल्याला गुदमरायला होईल. चंपूताईंच्या मनात आलं. आपला श्वासच घुसमटेल. आतून फसफसून कासाविशी बाहेर येईल आणि आपण तडफडून मरून जाऊ. केकेंसारखा झोपेतच का होईना पण शांत मृत्यू आपल्या वाट्याला येणं शक्य नाही. के नामक कोणा साहित्यिकाच्या, लेखनिकाचं काम जरी आपण 20 वर्ष प्रामाणिकपणे केलेलं असलं तरी आपलं वेगळं असं कुठलंच पुण्य नाही आहे, योगदान नाही आहे. सगळ्यात त्यांना भीती मनाच्या बेचैनीची होती. नशिबी आलेल्या वैधव्यापेक्षा ते भयान होतं. जगताना प्रत्येकाला आपापला उद्योग असणं अतिशय महत्त्वाचं आहे. माणसाच्या जगण्याला मूळ प्रेरणा पुरवणारं असं ते तत्त्व केकेंना गवसलेलं आहे, होतं.
म्हणून तारुण्यात नोकरी गेली तरी ते स्थिर राहिले. पैशाचा प्रश्न त्यांना मनाच्या शांतीपेक्षा गौण वाटला. पुढची 20 वर्ष खांद्याचं दुखणं पाठीवर अश्वत्थाम्याच्या दुःखासारखं वागवत ते सुखानं जगले. त्या क्षणी चंपूताईंना वाटलंच नव्हतं की लेखनिकाला लेखकापेक्षा नगण्य असं अस्तित्व आहे. लेखक आहे तर लेखनिक आहे. लेखनिक नसला तरी लेखक असू शकतो. पण लेखक असला तर लेखनिकाला काहीही अस्तित्व नाही. 15-20 दिवसांनी सर्वजण पांगल्यावर चंपूताईंनी बरोबर 9 वाजता आपलं संध्याकाळचं काम संपवलं. केकेंच्या खोलीत त्या आल्या. खोलीत तशीच होती, केकेंच्या वस्तूंनी भरलेली. त्यांचे कपडे, गळ्याचा स्कार्फ, टेबलावरचा चष्मा, उघडं असलेलं पुस्तक, उजव्या कोपऱ्यात केकेंनी सोडून ठेवलेल्या त्यांच्या वहाणा, बूट, चपला, सपाटा, ब्रश, पॉलिशची डबी. केकेंच्या अंगाचा एक ठराविक वास यायचा. तो वास त्यांच्या घामाचा असायचा का घाम धरल्या कपड्यांचा का ते खात असलेल्या सुगंधी केवडा किमामचा? चंपूताईंनाच काय कोणालाच कळलं नसतं, पण तो वास असायचा. चंपूताईंच्या मनात एक विजेसारखा विचार येऊन गेला. काळ्याकुट्ट ढगातनं वीज लख्खकन चंपून जावी आणि क्षणात आसमंत उजळून जावा, तसं चंपूताईंनी मोगऱ्याची उदबत्ती लावली. केकेंची इझी चेअर पूर्व पश्चिम अशा खिडक्यांच्या मधोमध ठेवली. तांब्या भांडं भरून ठेवलं. केकेंना लागतं ते मधूनच तोंडात टाकायला हवे असत ते काजू त्यांची बशी भरून ठेवली. कोरे कागद पुढ्यात घेऊन नेहमीचा पवित्रा घेऊन त्या बसल्या. स्वतःलाही स्फुरण मिळवण्याचा एक क्षण म्हटलं तर चंपूताईंच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा दुःखाच्या अगतिकतेच्या गर्तेत लोटणारा. सारं चित्त एकवटून पेन कागदावर टेकवून त्या लिखाण सुरू करण्याच्या क्षणाशी येऊन थांबल्या. क्षण, 2 क्षण. आणि काय आश्चर्य, खोलीभर वास पसरला. केकेच खोलीत प्रवेशल्याचा. पुसलं गेलेलं अस्तित्व अदृश्यपणे जाणवत असल्याचा, त्यांच्या वावराचा. चंपूताईंना सगळ्याचा विसर पडला, स्वतःचाही. आणि 15 दिवसापूर्वी केके या जगातून अचानकपणे गेल्याचंही भूत भविष्य पुसलं गेलं. 20 वर्षांपासून त्यांची सवय होती, तीच जाणीव चंपूताईंना होऊ लागली. केके लेखक आणि आपण लेखनिक. केके खुर्चीत बसलेले. लिखाणाला सुरुवात करण्यापूर्वी पूर्व लिखाणाबद्दल ते 2 मिनिटं चिंतन करत, काही दुवे मनात जुळवत, काही आडाखे बांधले जात आणि एका थेंबाजवळ येऊन थेंबाचा ओहोळ व्हावा तसे त्यांचे विचार प्रगट होत जात. अखंडपणे, अव्याहतपणे. मग त्यांच्या विचारांची धारा वाहतच असे. 2 तास, 3 तास, 5 ताससुद्धा अखंडपणे, न थांबता, न अडखळता. सलग 4 तास लिहून चंपूताई थांबल्या. एका थकलेल्या दमलेल्या क्षणापाशी. माणसाला मनाबरोबरच शरीर असतं, ते त्याचा विसर पडू देत नाही. ते सांगतंच, मी आहे, मला विसरू नको. चंपूताई लिहिता लिहिता थांबल्या. त्यांनी त्या दिवशीचे लिहिलेले कागद नीटपणे नंबरानुसार जुळवले, पेन लावून ठेवलं आणि अवघडलेली बोटं मोडत त्यांनी केकेंच्या खुर्चीकडे बघितलं. खुर्ची पुढं मागं हालत होती. टिपॉयवरच्या बशीतले खारवलेले काजू संपले होते. खालचा चुरा उरलेला होता. केके त्या खुर्चीतच बसलेले असावेत असं त्यांना वाटलं. क्षणभरच तो भास होता. उदबत्त्या जळून त्यांच्या काड्यांची राखाडी रांगोळी उदबत्ती घराच्या पायथ्यापाशी लपक्या लपक्यानं पडलेली होती. सगळ्या 5-7 काड्या जळून गेल्या होत्या. केव्हा तरी, नक्की केव्हा ते माहीत नव्हतं. पण त्यांचा
आणि अजून कशाचा तरी वास मिळून एक संमिश्र उग्र वास खोलीभर पसरून होता. तो वास, त्याची जात इतका वेळ चंपूताईंना जाणवलेली नसावी, ती एकदम जाणवली. पण त्या वासानं अस्वस्थ झाल्या नाहीत किंवा घाबरल्याही नाहीत. त्यांनी उठून लिखाण झालेले कागद कपाटात ठेवले, कपाट बंद केलं आणि तांब्या भांडं उचललं. तांब्यातलं पाणी संपलेलं होतं. तांब्या रिकामा होता. पेला तांब्यावर उपडा ठेवलेला होता. पाणी कोण प्यायलं तांब्यातलं? कोण आलं होतं इथं? आठवूनही त्यांना आठवेना. का लिहिताना आपणच उठून पाणी प्यायलो? मध्यंतरी कोणी आलं तर नाही. मग हे घडलं कसं? त्यांनी थोडंसं नवलानं खुर्चीकडे बघितलं. खुर्ची हालत होती, पुढे मागे मागे पुढे. आत कोणीतरी बसल्यासारखी, कोणाच्या तरी वजनानं भरल्यासारखी. चंपूताई दुसऱ्या खोलीकडे जायला वळल्या. तोच खाडकन खुर्ची वाजली. खुर्चीतून कोणीतरी उठल्यासारखं. हवेतून शब्द आले, घाबरलीस का ग चंपा? कोण? तुम्ही? चंपाताईंनी केकेंचा आवाज ओळखला. केकेच होते ते. त्यांच्या शरीराची आउटलाईन जाणवत होती, पण नाक, डोळे, हात, पाय यांचा स्पष्ट ठसा दिसून येत नव्हता. आता तू झोप बरं का, येतो मी. उद्या याच वेळेला लिहायला बसायचं, हे आलंय लक्षात. चंपूताई बघत होत्या. पूर्वेकडची खिडकी, तिची दारं फाड फाड वाजत होती. वादळ घरात घुसल्यासारखी, घरातून बाहेर पडल्यासारखी. चंपूताईंनी केकेंच्या खोलीला बोल्ट केला. त्या स्वतःच्या कॉटवर येऊन पडल्या, विचार करत. खोचलेल्या मच्छरदाणीच्या जाळीदार चौकटीकडे एकाग्रतेनं बघताना त्यांना वाटलं, यांचा जीव अडकलाय कशात तरी. कशात असावा? आपल्यात का कोसळलेल्या कडामध्ये? मग असे निघून का गेले? यांना फिरून तिथून येता येतं तर मग जाणं नाकारता का नाही आलं? मी येणारच नाही असं स्पष्टपणे यांनी सांगून का टाकलं नाही? आपल्याला का हाक नाही मारली? आपण त्यांना मिठी मारून बसलो असतो. चंपूताईंना वाटलं, आपल्यालाही त्यांचं त्या स्वरूपातलं का होईना येणं हवंच होतं. नाहीतर आपण घाबरलो असतो, ओरडलो असतो भीतीनं, आपली बोबडीच वळली असती, उभ्या थरथरत राहिलो असतो आपण. पण आपल्यालाही केकेंचा अशा स्वरूपाचा प्रवेश अपेक्षित असावा. त्याशिवाय का आपण बशी भरून खारवलेले काजू खोलीत नेले? भरलेलं तांब्या भांडं आणलं, कागद पेन घेऊन सांगा या पोजमध्ये बसलो. देहाला एका आन्हिकाची सवय झालेली होती. मन तर तयारच होतं, उलट हळहळत होतं ते. ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही असं त्यांनी मनात ठरवून टाकलं. नाहीतरी इतक्या उशिरा आपल्याकडे कोण येणार आहे? आणि समजा कोणी चुकून माकून आलंच तर केके कुठे त्यांना दिसणार होते? त्यांना तर शरीर नव्हतंच, आत्म्याचा वावर होता, तोही आपल्यासाठी. मग तो आपल्याशिवाय इतरांना जाणवणं शक्यच नाही. 20 वर्ष केकेंच्या सहवासात काढल्यानं आपणही थोडं बहुत लिहित राहिलो तर त्यात आक्षेपार्ह असं काय आहे? सोन्याचा मुलामा चढवून चढवून पितळही सोन्यासारखं दिसायला लागतं म्हणतात ना. केकेंचे दूरचे साहित्य मित्र भोपाळहून चंपूताईंना भेटायला आले. केके गेल्यावर चांगले 4 महिन्यांनी. 7 वाजता चंपूताई पाईपनी कुंड्यांना पाणी देत होत्या. केकेंना फुलांचं भलतं वेड. निशिगंध, मोगरा, शेवंती झाडून सगळी सुगंधी फुलं कुंड्यातनं होती. ज्याला ज्या मोसमात फूल येईल ती कुंडी त्यांच्या लिहिण्याच्या खोलीत खिडकीशी ठेवलेली असे. खिडकीतून वाऱ्यासोबत फुललेल्या फुलांचा सुगंध खोलीभर दरवळे. 15-20 प्रकारचे तर गुलाबच होते. त्यात फाटक वाजलं.
चंपूताईंनी फाटकाकडे बघितलं. दारात खांद्याला शबनम लावून धारासुरकर हजर. डोक्याला पडलेलं टक्कल, कानाच्यावर पांढऱ्या केसांचे पुंजके, भोपाळून आल्यामुळे का काय चेहरा काळवंडलेला, रापलेला. चंपूताईंनी त्यांना ओळखलं. त्यांची गोंधळलेली स्थिती जाणली. एका आळ्यात हातातला पाईप टाकून त्या म्हणाल्या, या धारासुरकर. आपण जेमतेम 3-4 वेळेसच येऊन या बाईंनी ओळखलं आपल्याला. या खुशीत धारासुरकरांनी फाटक तसंच उघडं ठेवलं. ते भराभरा नमस्कार करत आत आले. ओशाळून म्हणाले, मला तिकडे भोपाळला फार उशिरा बातमी कळाली. मागच्या महिन्यात माझी इथली मुलगी तिकडे आली ना, तेव्हा मग मन बेचैन झालं. ईश्वरी इच्छेला मान्यच करावं लागेल ना. ते हळहळत बोलत राहिले. भोपाळला राहिल्यामुळे असेल, पण ते मराठी हिंदी टोनमध्ये बोलत होते. त्यांनी त्यांचं लिखाणही हिंदीतच केलेलं होतं. चंपूताईंना काय झालं, कसं झालं याची बातमी रीतसर त्यांना सांगावीच लागली. त्यासाठी तर ते इथवर आले होते. माणसाची जिज्ञासा फार चिवट असते. त्याला मुख्य मुद्द्यापेक्षा तपशिलात रस असतो. कानावर बरंचसं येऊनही त्याचं समाधान झालेलं नसतं. हळहळ, उसासे, दुःख हे सगळं वरवरचं असतं. कुतूहलापोटी तसं वागल्याशिवाय हाती काही येणार नसतं. इतपत नाटक हवंच असतं. केकेंची रोजची नसली तरी बऱ्याच वेळा रात्री भेट होत होती. त्यामुळे त्यांच्या जाण्याचं दुःख, त्या विरहातली आर्ततासुद्धा ओसरलेली होती. तटस्थपणे ते या स्वतःच्या सोबत्याचं जाणं, जगातून अचानकपणे निघून जाणं रसभरीतपणे सांगत बसल्या. त्यातली रंजकता त्यांनाही जाणवत होती. उत्सुकतेनं धारासुरकरांनी विचारलं, बाई, मग त्या कोसळलेल्या कडाचं काय? प्रचंड उत्सुकता आहे लोकांना. केकेंनी काय तजवीज सुचवली होती? आपण असं मध्येच निघून जाऊ असं वाटलं तरी असेल का हो त्यांना? पण मग त्या कादंबरीचं काय? मराठी साहित्याचं काय? चवीनं वाचणाऱ्या लोकांचं काय? देवाला केकेच का सुचावेत हो ओढून न्यायला? चंपूताईंनी शांतपणे सांगितलं, धारासुरकर, तुम्हाला कल्पना नसेल, पण केकेंचं सगळं शिस्तशीर असायचं. कादंबरी लिहायला घेण्यापूर्वी त्यांनी इतक्या विस्तृतपणे टिपणं काढून ठेवली आहेत म्हणजे काय, ती सुद्धा माझ्याच हस्ताक्षरात. त्यामुळे केकेंच्या मनात या कादंबरीचा कसा ढाचा असेल हे मला माहिती आहे. कदाचित त्यांना पूर्वीच कधीतरी कळून आलं असेल की ही कादंबरी आपल्या हातून पूर्ण लिहून होणार नाही. इतका विस्तृत कालखंड, किती माणसं, केवढी दुःख, किती चढ उतार, जीवनाचे केवढे रंग. मला त्यांचं कथन कधी कधी झेपायचं नाही. अहो, मी ही अशी मॅट्रिक नसलेली. त्या तोंडावर पंजा ठेवून हसायलाच लागल्या. धारासुरकर मान हलवत म्हणाले, अहो म्हटलंच आहे ना, लोह लागता परिसाशी. तुमच्या जगण्याचं सोनं झालं बरं का चंपूताई. आज लोक तुम्हालाही केकेंमुळे ओळखतात. अहो, प्रकाशित झालेल्या प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगून टाकलंय की या पुस्तकाची लेखनिक चंपा उर्फ माझी पत्नी हिच्या सहकार्यामुळे हे लिखाण शक्य झालंय. तिचा आम्ही ऋणी आहे. चंपूताई समाधानानं हसले. धारासुरकर सांगत होते त्यात तथ्य होतंच, पण ते मान्य करण्याचा मोठेपणा केकेंजवळ होता हेही त्यांना मान्य होतं. धारासुरकरांच्या हातात कॉफी देताना त्या म्हणाल्या, मी त्यांच्या कादंबरीचं लेखन चालू ठेवलंय. मला त्यांच्या लिखाणाची कल्पना आहे. विचार मांडण्याचे आडाखे ज्ञात आहेत. मी तसं लेखन सुरूही केलंय, एक प्रयोग म्हणून. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण लिखाणात कुठेही विपरीतपणा आलेला नाही. 2 महिन्यात कोसळलेला कडाचा 3रा भाग पूर्ण होईल. आपलं मरण त्यांना कळलं असावं, पण माझी सोय झाली आहे.
दुसऱ्या भागावरून वाचक सहज तिसऱ्या भागात न अडखळता प्रवेश करतील, नव्हे त्याचं स्वागतच करतील. धारासुरकर प्रसन्नपणे हसले. मांडीशी काढून ठेवलेली शबनम त्यांनी खांद्याला अडकवली आणि निघण्याचा पवित्रा घेत म्हणाले, तुम्ही सावरलात, फार बरं वाटलं. अहो, सोबत्याचं मरण म्हणजे आपली सावली हरवल्यासारखं असतं. केकेंनी तुमच्या नकळत तुमच्यात कोंब रुजवलाय, तो सांभाळा. तुम्हाला मनाचं रीतेपण कधीही जाणवणार नाही. माझी खात्री आहे केकेंचा आत्माही तृप्तपणे नांदेल वरती. केकेंच्या आत्म्याचा उल्लेख होता. चंपूताई थोड्या चापापल्या. धारासुरकरांना कसला संशय तर आला नाही असंही त्यांना वाटलं, पण संशयाची जळमटं त्यांनी झटकून टाकली. धारासुरकर अंगण ओलांडून फाटक लावून रस्त्याला लागले, तरी त्या त्यांच्याकडे बघत राहिल्या, स्वतःच चित्र बनून स्तब्धपणे. कुठेतरी कोसळलेला कडाचं लेखन थांबलेलं नाही, ते चालू आहे हे त्यांना सांगायचं होतंच. धारासुरकर चांगलं निमित्त ठरले. वाचकांच्या उत्सुकतेला उतार मिळाले. कोसळलेला कडाचा तिसरा भाग, त्याचं लेखन चालू आहे आणि खुद्द चंपूताई केकेंच्या लेखनिकाम पत्नी त्यांचं उर्वरित लेखन करतायत. ही बातमी साहित्य क्षेत्रात हां म्हणता पसरली. साहित्य क्षेत्रात उत्सुकतेची गगन भेदून टाकणारी कारंजी उसळून प्रकट होत होती. काही उतावीळ मंडळी चंपूताईंना येऊन भेटूनही गेली. पूर्वीच्या आणि आत्ताच्या लेखनावरील त्यांच्या प्रतिक्रियाही त्यांनी पेपरातून छापून आणल्या. पूर्वी केके जिवंत होते, त्यांच्या मनातलं ते सांगत होते. चंपूताई फक्त प्रामाणिकपणे उतरवून घेत होत्या. आता मात्र परिस्थिती वेगळी होती. अंदाज आडाखा यांच्या साहाय्यानं संभाव्य रिकाम्या जागा भरल्या जाणार होत्या. त्या जर बेमालूनपणे जोडल्या गेल्या तर साहित्य क्षेत्रात एक चमत्कार ठरणार होता. आणि समजा असं घडलं नाही, नंतरचं लेखन विस्कळीत विजोड वाटलं तर ते अपेक्षितच होतं. किंबहुना अशी इच्छा होती, तीच परंपरा होती. अपेक्षा भंगाचा प्रश्न नव्हता. चंपूताईंनी मनातली शंका बोलून दाखवली. लिखाणाला सुरुवात करण्यापूर्वी त्या क्षणभर थांबून स्वतःशीच बोलावत अशा म्हणाल्या, केके, हे होतंय ते ठीक आहे का? म्हणजे मला पेलणार आहे का? साहित्य क्षेत्रात तुमच्या समीक्षकांनी, रसिकांनी मोहोळ उठवलं आहे. याचा काय परिणाम होणार माहिती नाही. मला काही समजत नाही. तुम्ही गेलात, सुटलात, पण मला दिवसभर या लोकांना तोंड द्यावं लागतं आहे. किती सावध असावं लागतं. त्यांच्यापैकी कोणी टिप्पणी मागितली तर, टाचणांची अपेक्षा ठेवली तर मग मला त्यांच्या गळ्यात आवंढा दाटून आला. डोळ्यात मनात कळ उठली, पाणी जमायला लागलं. हे बघ चंपा, तू अशी घाबरू नकोस का? तसं काही होणार नाही आहे. कोणी टिप्पणी मागितली तर तशी माझी इच्छा नव्हती असं सांगून टाक. मृतात्म्याची इच्छा लोक अजून तरी मानतात. लहानशा समारंभात तिसऱ्या भागाचं प्रकाशन झालं. केकेंच्या मित्रांनीच सगळी धावपळ केली. चंपूताईंनी ठरवलं होतं, काही म्हणता काही कोसळलेला कडाविषयी बोलायचं नाही. अजिबात भावनाविवश व्हायचं नाही. संयमानं वागायचं. लोकांच्या प्रतिक्रिया आजमावायच्या. आठवड्यातच तिसऱ्या भागावर समीक्षकांच्या, वाचकांच्या प्रतिक्रिया मासिकातनं, पेपरातून यायला सुरुवात झाली. कुठे काही फरक जाणवत नव्हता. कुठेच तफावत नव्हती. हे इतकं सगळं हुबेहूब घडलं याबद्दल कुठे बारीकशी खंत तर कुठे चमत्काराची साक्ष पटलेली, सांगितलेली होती. चंपूताई केकेंना म्हणाल्याच, बघा, मी म्हणत नव्हते, लोकांना काहीतरी हवं होतं. आपण इथेच थांबावं हे उत्तम. नाही चंपा, नाही, थांबायचं नाही. आता चौथा भाग पूर्ण करून मगच थांबायचं. त्यालाही फार कालावधी लागणार नाही. केवळ अजून 6 महिने चंपा. माझ्यासाठी तू हे सगळं सोसणार नाहीस.
आईला पत्र आणि वाण्याकडे यादी देण्यापलीकडे हातात पेन न धरणारी तू केवढं लिहिलंयस. एकदा नजर फिरवली आपल्या प्रकाशित झालेल्या पुस्तकावरनं तर तुला कल्पना येईल. केके, पण चौथा भाग पूर्ण झाल्यावर मग माझं जीवन कसं असेल? तुमची इच्छा पूर्ण झाल्यामुळे कदाचित तुम्ही पुन्हा इथे या खुर्चीत येऊन बसणार नाही, लिहायला सांगणार नाही. मग माझे हाल कुत्रं नाही खाणार. 20 वर्षांपासून तुमची लेखनिक बनल्यापासनं मी समाजातले इतर संबंध संपवत आणले होते. तुमचे मित्र तेच माझे मित्र होते. तुमच्याशी बोलणं हेच माझेही विचार बनले होते. मला जगण्यासाठी पुन्हा माझं 20 वर्षांपूर्वीचं विश्व जिवंत करावं लागेल. मी तयार असले तरी भोवतीची माणसं ती मला पुन्हा स्वीकारतील का? आणि मलाही त्यांच्यात मागं वळून मिसळता येईल का? खूप भीती वाटते हो माझी मला. नाही, तसं काहीही होणार नाहीये चंपा. तू एकटी उरणार नाहीस. तुला एकाकीपणा भोगावा लागणार नाही. माझ्या इथे येण्यावर जसा तू विश्वास ठेवलास, घाबरून गेली नाहीस, तसंच पुढचंही स्वीकार. चौथ्या भागाच्या लेखनाला सुरुवात तर झाली होती, पण चंपूताईंचं मन अस्वस्थ होतं. केकेंनी सांगितलेलं उतरवून घेताना सावधगिरी बाळगली तरी चुका होत होत्या. केके सांगत असलेलं लक्षात घेऊन लिहिताना एकाग्रता भंग पावत होती. पूर्वी केकेंचा वावर फक्त त्यांच्या अभ्यासिकेतच जाणवत होता, तो आता घरभर जाणवत होता. ते सतत आपल्या मागे पदराचं टोक धरून असं जाणवत होतं. केकेंच्या आवडीचे गुलाब खुडले जात होते. चुरगळून उमललेली फुलं कुंडीत पडलेली दिसत होती. डब्यातून खारे दाणे खूप वेगानं संपत होते. कुणाचा तरी थंडगार पंजा आपल्या बोटातून घट्टपणे रुतून बसलाय असं जाणवत होतं. रक्त वेगानं त्यांच्या अंगातून वाहत होतं. कपाळावर घामाची कणी उभारून येत होती. ही गुदमर, ही घुसमट सोसणंही जड जात होतं. त्यांना एकदा वाटलं ओरडून कुठल्या तरी 11व्या दिशेला सांगावं, खडसून विचारावं की केके, हे काय चालवलंय तुम्ही? इथवर सगळं तुमच्या मनासारखं घडलं ना? मग आत्ताच भर तारुण्यातही कधी तुम्ही आसोसून मला स्पर्श केला नाही. पुस्तकच कुरवळत बसलात, स्वतःच्या विचारांना कवटाळत बसलात. ते तुम्ही अशा रूपात असताना. कोरड्या पडलेल्या घशाची जाणीव होताच त्यांची जीभ तोंडभर फिरली ओलावा शोधत. पण तसं तोंडभर जीभ फिरवणंही त्यांना जमेना. आपल्या हातापायातली शक्तीच कोणीतरी काढून घेतली आहे असं त्यांना वाटलं. कोणाला मदतीला बोलावणंही शक्य नव्हतं. चंपूताईंना वाटलं आपलं दुखणंच वेगळ्या प्रकारचं आहे. आपलं जगणं जसं 4-8 जणींपेक्षा वेगळं, तशीच आपल्या यातनांची स्थिती. चंपूताईंनाच आता घाई झाली होती. मनावर ताबा ठेवून 3च्या जागी 6-6 तास त्या मान पाठ एक करून बसत. मनावर दडपण होतं. शरीर चरकतनं ऊस काढल्यासारखं चिपाड होत होतं. हे सगळं सोसणं, पेलणं त्यांना जड जात होतं. पण गतीत आलेल्या भोवऱ्याला थांबावंसं वाटलं तरी थांबणं त्याच्या हातात नसतं. आतून थांबलं तरी बाहेरून ते फिरतच असतं, वेगाच्याच एका गतितत्वामुळे. समारंभ कधी उरकतो असं चंपूताईंना झालं होतं. त्यांचं कशातच मन नव्हतं. निमंत्रण पत्रिका छापणं, पाठवणं सारं करताना कमालीचं व्यवधान ठेवावं लागत होतं. त्यांनाच या सर्वात उरक ठरवूनही जमत नव्हता. केवढाही लहान म्हटला तरी समारंभ म्हणताच त्याचे सोपस्कार होते, त्याचे व्याप सांभाळावे लागत होते. 3ऱ्या खंडाच्या वेळी मनात उत्सुकता होती, एक प्रयोग पुढ्यात होता, उर्मी होती मनात आणि वेगळ्या प्रकारे खेळी खेळल्याचा आनंदही होताच की.
त्या सुखाची चव वेगळीच होती, तनामनाचा थरकाप करणारी. चंपूताई केकेंच्या 3-4 मित्रांसोबत व्यासपीठावर बसलेल्या होत्या. केकेंचे मित्र समीक्षक होते, प्रकाशक होते आणि वाचकही होते. तो छोटासा हॉल खच्चून भरलेला होता. फुलांचा सुगंध होता, उदबत्तीचा वास होता आणि केकेंच्या अस्तित्वाचा वास तोही तिथे होता. तो फक्त चंपूताईंना अचानक जाणवला आणि त्या बेचैन झाल्या. तगमगून मनात म्हणाल्या, केके तुम्ही इथेही? मी सांगितलं असतं ना रात्री सगळं. चंपूताईंच्या समारंभातनं लक्ष उडालं. केकेंचे मित्र तळमळीनं बोलत होते, चंपूताईंचं कौतुक करत होते, केकेंचा गौरव करत होते. स्तुतीवर स्तुती चाललेली होती, तरीही चंपूताईंच्या हातापायांना घाम येत होता. अंगातून नदीचा उगम व्हावा तशा पोटातून, पाठीच्या नळीतून, पायावरून घामाचे ओघळ वाहत होते. कुणीतरी त्यांना हार घातला. त्यांनी उठून पुष्पगुच्छ घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना खुर्चीतून उठताच येईना. त्यांच्या स्थितीकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. गळ्यातला हार काढावासा वाटला त्यांना, पण तो काढण्यासाठी हात उंचावलाच जाईना. पुष्पगुच्छ हातात धरून त्या चुरगळत बसल्या. त्यांचं कुणाकडे लक्ष नव्हतं, कुणाचं त्यांच्याकडे. सगळे समारंभात, भाषणबाजीत बुडालेले होते. आणि समारंभ संपत आला तेव्हा चंपूताई मान कलती करून खुर्चीतच निष्प्राण झालेल्या होत्या. एका पुसलेल्या रेषेनं आपलं भूतलावरचं अस्तित्व संपलंय असं जाणवताच आपल्याशीच समांतर असलेल्या दुसऱ्या रेषेला एका वादळी वेगानं पुसून टाकलेलं होतं. एका मरणानं दुसरं जीवन पुसलं होतं. सारं सभागृह चित्रासारखं उभं होतं. नवलच घडलेलं होतं. समारंभाचा शेवट अशा प्रकारे होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. त्यामुळे सगळेच दिग्मूढ झालेले होते. टॅक्सीनं चंपूताईंना घरी आणलं गेलं. त्यांच्या गळ्यात हार होता, हातात पुष्पगुच्छ घट्टपणे पकडून ठेवलेला. त्यावरची त्यांची पकड ढिली करणं कोणालाच शक्य नव्हतं. कुणीतरी पुढे येऊन केकेंच्या बंद घराची सारी दारं खिडक्या उघडलेली होती. दारं खिडक्या धाड धाड आपटत होती. खिडक्या आणि दारांची स्टॉपर्स काढून फेकून दिलेली होती. अस्वस्थपणे दारं फाडफाड आपटत होती. एक वादळी हिंस्त्रपणा जाणवत होता. मंडळींनी चंपूताईंचा मृतदेह आत आणला, अंगणातच ठेवला. तो बाहेरच न्यायचा होता. जमलेल्या मंडळींना केकेंच्या घरात, अंगणात, स्मशानात जळत असलेल्या ओल्या लाकडासारखा धुरकट, ओला, मातकट वास जाणवत होता. हा वास इथे कसा, असा सगळ्यांना मनात प्रश्न पडला होता. नजरेतून जाणवतही होता. पण कुणी काही बोललं नाही. सर्वजणांनी पुढच्या तयारीची घाई मात्र केली. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण लिखित पुसलेली अस्तित्व रेषा ही कथा. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर सर्वत्र शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती माझा जो फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.